मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला आहे। संजोग वाघेरे जे आहे ते यांचं नाव काल जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनी आता दुप्पट वेगाने जो आहे तो या ठिकाणी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे। आपण पाहू शकतो की पिंपरीमधील अनेक भागामध्ये घरोघरी जाऊन जे आहे ते आता संजोग वाघेरे जे आहेत त्यांच्याकडून प्रचार सुरू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल, काल तुमचं नाव जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जे आहे ते घोषित केलं आहे, कसं आव्हान जे असणार आहे आता संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात? याच्यामध्ये जे काही गद्दारांच्या बद्दल ज्या विषय झालेले आहेत आणि शिवसेनाच्या माध्यमातून उद्धव साहेबांनी काल माझ्यावरती ही जबाबदारी दिली, तर आपण जर बघितलं तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतुष्टीची लाट आहे। आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर शिवसेनेच्या बद्दल जे काही यांनी फोडतोडीचं राजकारण केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे। आणि त्याच्यातनं निश्चितच आम्हाला हा गड परत एकदा जी परंपरा या मतदारसंघाची राहिलेली आहे की शिवसेनेचा हा या ठिकाणचा खासदार राहणार आहे आणि तो निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा खासदार होणार आहे। विद्यमान खासदार श्रीरंग बारणे जे आहेत ते आता संभ्रम अवस्थेत येते की धनुष्यबाणाकडून लढायचं का कमळाकडून, दोन्हीकडून चर्चा जे आहेत ते सुरू आहेत। जर कमळ आलं तर कसं पाहता त्या कमळाकडे तुम्ही? तर कमळ आलं तर अति सोपं होईल। म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर जनरल लोकांमध्ये असंतुष्टीची नाराजी आहे आणि त्यात प्रामुख्यानं आता जर आपण बघितलं तर मावळात पॉक्सॉनचा जो प्रकल्प येणार होता तो प्रकल्प गुजरातला गेला। तर हे सगळी खेळी ती भाजपची आहे आणि भाजपने ज्या पद्धतीनं खेळी खेळलेल्या आहेत आणि ह्या बाबतीमध्ये फक्त आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांनीच आवाज उठवला होता। इतर आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पुढाऱ्यांनी या बाबतीमध्ये आवाज उठवलेला नाही। आणि या जी काही या ठिकाणी प्रकल्प आला असता किंवा ही कंपनी या ठिकाणी आली असती तर आपल्या मावळ मधल्या ज्या लोकांची हाताला काम मिळालं असतं आणि तरुणांना बेरोजगारापासून आपल्याला त्या ठिकाणी त्यांना रोजगार देता आला असता। तर हे गेल्यामुळं अतिशय जनरल पब्लिकमध्ये नाराजी आहे। तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज काँग्रेस जे आहे आता काँग्रेसची बैठक दिल्लीला होते। काँग्रेसचे शहराध्यक्ष जे आहेत त्यांनी देखील मावळ लोकसभेवर दावा केलेला आहे, कसं पाहता या दाव्याकडे? नाही, याच्यामध्ये प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला लोकसभा लढवावी किंवा आमदारकी लढवावी, तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे त्यांच्या पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस ही फायनल चर्चा होईल की बाबा हा मतदारसंघ या पक्षाला जाईल तर त्या पद्धतीनं ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल आम्ही आघाडीमध्ये काम करू। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।